नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मला तुरीबद्दल काही बोलायचं आहे. तुरीची वैशिष्ट्यता काय आहे याच्याबद्दल मी काही तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. प्रायोगिक तत्वावर मी माझ्या घरी एक लाल दाण्याची तूर लावली होती. आज म्हणून लावली होती. तिचं मी असं ऐकलं होतं तिच्याबद्दल की ती पंचवार्षिक तूर आहे. माझ्या मित्राने काही मला असे तुरीचे दाणे दिले होते आणि काही शेतकऱ्यांना मी विकली सुद्धा ती. तर त्याचा रिझल्ट शेतकरी मित्रांनो एवढा जबरदस्त आलेला आहे. आपण तुरीची हाईट जी आहे, तुरीची हाईट पाहिली आहे की समजून घ्या 6 फूट, 8 फूट, 10 फूट अशा प्रकारे आपण ऐकलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, जेव्हा मी त्या तुरीचं नियोजन केलं तर तुम्हाला विश्वास नाही बसणार एवढी तिची हाईट गेली. तिची हाईट शेतकरी मित्रांनो 24.5 फुटापर्यंत हाईट गेली. म्हणजे मी ती घरात लावली होती आणि ज्या घरात मी भाड्याने राहत होतो त्या घराचा वरचा टॉप जो होता तिलाही तिने पार केला आणि शेवटचा शेंडा मी तिथे खोडला शेतकरी मित्रांनो, जेव्हा तिची हाईट होती 24.5 फूट. आणि आजूबाजू जे माझे शेजारी होते त्यांना सुद्धा आश्चर्य झाला होता. या व्हिडिओमध्येच मी तिची क्लिप सुद्धा टाकत आहे बाजूला, तुम्ही पाहून घ्या. तिचा बुंदा लगभग एवढा मोठा होता, हातातही बसत नव्हता एवढा मोठा. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा मी सांगितलं होतं की ही तूर पहा. आणि तिला शेतकरी मित्रांनो मी खताचं नियोजन जे केलं होतं ती ऑर्गॅनिक मी संपूर्णपणे केलं. त्या तुरीच्या नियोजनमध्ये मी शेंडा खुडणी हे मी 5-6 वेळा केले, तरीही तिची हाईट भरपूर गेली. तिचे फुटवे मोठ्या मोठ्या ब्रँचिंग अशा झाल्या शेतकरी मित्रांनो की एकदम तिने घेर घेतला. इकडे शेतकरी मित्रांनो 6.5 फूट घेर घेतला आणि इकडे ती 6.5 फूट झाली. म्हणजे अशी मोजलीत आम्ही 12 फूट आणि 24.5 फूटची हाईट ही झाली होती तिची. माझा शेंगांचा टार्गेट होता शेतकरी मित्रांनो 5000 शेंगा तिला. शेतकरी मित्रांनो, शेवटी काय झालं त्या तुरीचं, माझं हे दुर्दैव आहे की माकडांनी डायरेक्ट अटॅक केला. संपूर्ण माकडाचा एक तिथे अटॅक झाला. भरपूर माकडं आले आणि ते डायरेक्ट तुरीवर त्यांनी उड्या मारल्या आणि ती तूर याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते ती तुटून गेली. तर शेतकरी मित्रांनो, माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुरीची जे लागवण करतो आपण एकदम अशी 6-6 इंचावर आपण लागवण करतो, तर 1 तास किंवा 2 तास किंवा ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर पाण्याची व्यवस्था आहे, जे बेडवर लावतात, त्यांनी एक प्रयोग नक्की करायला पाहिजे. तुरीला जागा द्या शेतकरी मित्रांनो, तुरीला तेवढा स्पेस द्या. माझं असं म्हणणं आहे की तूर हे खूप छान उत्पादन देते आणि पैसा भरपूर देते. पुढच्या ह्याच्यात शेतकरी मित्रांनो तुम्ही पुढच्या सीझनमध्ये हे नक्की करा. तुरीला एक चान्स द्या शेतकरी मित्रांनो, तिला चांगला सवा द्या, बेडवर लावा. ज्या शेतकऱ्यांनी बेडवर लावली आहे त्यांना रिझल्ट तर आतापर्यंत चांगलाच भेटला. परंतु माझा उद्देश आहे, माझं हे टार्गेट आहे की प्रत्येक झाडाला कमीत कमी 3000 ते 5000 पर्यंत शेंगा लागल्याच पाहिजे. म्हणजे आपल्याला तूर पीक घेताना एक चांगलं कुठेतरी यश मिळालं असं आपल्याला वाटेल. कारण की सोयाबीन वगैरे याच्यात काही पडलं नाही, सध्या कुठेच भाव वगैरे नाही सोयाबीनचे. प्रत्येक फार्मर्स हे एकदम नर्वस झालेले आहे. त्याच्यानंतर संत्र्याचे जे फार्मर्स आहे शेतकरी मित्रांनो, त्यांनाही नवरात्रीपूर्वी काही भाव भेटला होता. त्याच्यानंतर संत्र्यांचे जे शेतकरी होते ज्यांचा बगीचा 5 लाखात मागत होते ते एकदम 1.5 लाखावरच आले नवरात्रीनंतर. माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे, पीक असं घ्या की आपल्याला खर्च कमी आणि उत्पादन जास्त आलं पाहिजे. तुरीचं नियोजन खरंच छान करा. तुरीनी जे मला विराट रूप दाखवलं ते प्रत्येक शेतकऱ्याच्या इथे झालं पाहिजे अशीच माझी इच्छा आहे. भरपूर शेंगा लागल्या पाहिजे, उत्पादन अधिक झालं पाहिजे. असाच हा व्हिडिओ होता शेतकरी मित्रांनो. आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत जय जवान जय किसान.